श्री स्वामी समर्थ. पितृपक्षाच्या दरम्यान पूर्वज त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्धदान किंवा पिंडदान करावं अशी अपेक्षा करतात. कारण यामुळे ते संतुष्ट होतात आणि मग तृप्त झाल्यानंतर ते आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांच्या जगामध्ये परत जात असतात. तर या पक्षामध्ये काही नियमांचं पालन करायचं आहे, काही गोष्टींची खरेदी करायची आहेत, काही गोष्टी टाळायच्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे बघा, या पितृपक्षाच्या काळामध्ये कुठलीही शुभ कार्य केले जात नाही. म्हणजे लग्न, मुंज, मुंडन नंतर कुठलेही देवांचे जे कार्य आहे तर ते केले जात नाही. तुम्ही बघा, पितृपक्षामध्ये नवीन कपडे वगैरे खरेदी करायचे नसतात. या उलट तुम्ही पितृपक्षामध्ये बघा, घर घेऊ शकता, फ्लॅट घेऊ शकता, कार घेऊ शकता. म्हणजे अर्थात आपण प्रगती काहीतरी करतोय असं आपल्या पूर्वजांना जेव्हा दिसतं तेव्हा आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्या प्रगतीवर ते खुश होत असतात आणि मग आपल्याला आशीर्वाद देतात. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली लिंक आहे, त्यावर क्लिक करा. स्वामी माझे गुरु या चॅनलवर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.